नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। छान असं गाळून घ्यायचं। त्यामध्ये गडे वगैरे असले ते निघून जाणार। आपण आज एक नवीन डिश बनवत आहे। मी बेसन गाळून घेतलेला आहे। त्याच कपनी 1 कप पाणी घेतलेला आहे। पाणी थोडे थोडे टाकायचे, कारण आपल्याला खूप गिलसर पण नाही करायचं आहे। बेसन मिक्स करत राहायचं। बघा, मी थोडे थोडे पाणी करून बेसन मिक्स करून घेतलेला आहे। बेसन आणि पाणी मिक्स केलेलं आहे। 1 कप बेसन घेतलेले होते, त्याकरिता 1 कप पाणी घेतले। तर बघा, थोडेच पाणी उरलेलं आहे। या प्रकारे बेसन आणि पाणी मिक्स करून घ्यायचं। मी आता इथे एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाचं पॅकेट वगैरे असते ते घेतलं तरी चालेल। यामध्ये आपण बेसन टाकूया। मी तेलामध्ये नाही तळत आहे। तुम्हाला तेलामध्ये तळायचं असेल तरी चालेल। मी आता इथे तूप घेतलेलं आहे। पाइपिंग बॅगला छोटा आकार देऊन कापून घ्यायचं। बघा, आणि या प्रकारे बारीक बारीक शेव काढून घ्यायचे। ही डिश खायला खूप छान लागतं। आणि आपण तुपामध्ये तळत आहे तर अजून चविष्ट लागतं। तुम्हाला तुपामध्ये नाही तळायचं असेल, तेलामध्ये तळलं तरी चालेल। या प्रकारे बारीक शेव करून काढून घ्यायचं। हलकंच आपण मिक्सरमध्ये फिरूया। बघा, या प्रकारे बारीक शेव तळून घ्यायचे। गोड खायची इच्छा असेल तर सहज आपण घरच्या साहित्यामध्ये स्वीट डिश बनवू शकतो। छान असा मी बारीक शेव तळून घेतलेला आहे। बघा, छान असा मी बारीक शेव तळून घेतलेला आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये हलका फिरवायचा। मिक्सरमध्ये आता आपण पाक बनवण्याकरिता ठेवूया। त्याच कपनी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप थोडंच कमी पाणी, पाऊण कप पाणी टाकलेलं आहे। खूप जास्त पाक होऊ नाही द्यायचा। त्यामध्ये रेड कलर टाकत आहे।
फूड कलर सहज किराणा दुकानामध्ये भेटत असतं. तो कलर टाकायचा. खूप जास्त पाक नाही होऊ द्यायचा, थोडाच पाक झाला तरी चालेल. आता आपण यामध्ये जे शेव मिक्सरमध्ये फिरून घेतले होते ते टाकूया आणि मिक्स करायचं. बघा, छान असं मी पाकामध्ये मिक्स केलेलं आहे. आता आपण एका प्लेटला तूप लावायचं आणि त्या प्लेटमध्ये जे बर्फीचं मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे. बर्फीचं मिश्रण ओलं असतानाच आपण याला कट देऊया. तुम्हाला लहान मोठा आकार द्यायचा असेल देऊ शकता. सेट होण्याकरिता थोडाच वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. खूप चविष्ट लागतं ही बर्फी खायला. तुम्ही पण बनवून बघा आणि सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायचं थोड्या वेळाकरिता सेट होण्याकरिता. बघा, छान अशी बर्फी बनलेली आहे.